होता होता वाचला, कारण त्यांनी स्टंपालाच बॉल लावला नाही. मिस फील्ड झाली. उत्कृष्ट फिल्डिंग केली ती विवेकने बाउंड्रीच्या रेषेच्या मागे. उत्कृष्ट बॉलिंग करतोय तो विशाल. ओ माय गॉड, मिस कॅच सोडली, पण तो रनआउट होता. तो डायरेक्ट थ्रोने रनआउट होता. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण कॅपवाल्या फिल्डरने. पुढचा सामना परी 11 विरुद्ध उमी 11. परी 11 संघाचा ओनर स्वतः सचिन यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करून एक विकेट भेटली, पण एक धाव पण वाचवली. कोणाला बैजावरती बस. उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो विशाल. अवांतर चेंडू. 4 बॉल 5 धावा झालेल्या आहेत. त्या 32 धावांचं आव्हान आहे. अवांतर चेंडू. लाईन लेन पकडावी लागेल विशाल तुला या पिच वरती. ही वानखेडची पिच आहे, याच्यावरती तुला लाईन लेन पकडून टाकावी लागेल. बॉल दोन्ही साईडला वळतोय. हॅट्रिक ऑफ व्हाईट फ्रॉम विशाल टू गायकवाड ब्रदर्स. एक चेंडू टाकायचा आणि त्यांनी 4 वाईट टाकले. त्यापेक्षा एक चेंडू टाकून चौकार दिला असता तर लेवल झाली असती. पण आता हा अजून एक चेंडू त्याचा बाकी आहे. त्याला कोणीतरी ज्ञान द्यावे की समोर टाक स्टंपात, कारण 4 धावा एक्स्ट्रा मध्ये गेलेल्या आहेत. तुला लाईन लेन पकडून टाकावी लागेल वानखेडे पिच वरती. कव्हरच्या दिशेने हा टोलवलेला चेंडू, आणि इथे थोडी मिसफील्ड पण कव्हर केलेला आहे ते दुसऱ्या फिल्डरने. सचिनने कव्हर केलेलं आहे तिकडे. लाईन लेन चुकते, थांबून टाक, वेळ खूप आहे आपल्याकडे. बोल ना. पहिल्या षटक समाप्तीस धाव संख्या झालेली आहे ती 10 आणि एक गडी बाद. शुभम यांच्या बाजूला आहेत. त्यांनी आपले हात कमरेवरती ठेवावे, काळ्या पडद्यावरती नव्हे. ती काळा पडदा म्हणजे 4 धावांची रेष आहे. कोणी पडदा, बांबूला हात, वायरीला पाय काहीच लागू नये. शॉक लागेल वायरीला. उत्कृष्ट फलंदाजी चालू आहे. एक एक धाव घेत आहेत. मोठे फटके मारत नाही, कारण त्यांना माहिती आहे समोरची टीम ही एक्स्ट्रा मध्येच आपल्याला कव्हर करते. आणि आता हा वानखेडे स्टेडियम भरत चाललेला आहे. दोन्ही साईडला युट्यूब लाईव्ह. पेंद्याला कॉल कर, त्याला बोल बँडच्या कॉलला जायचंय. उत्कृष्ट हा 1 रनासाठी चेंडू. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 11. ओ टपलवलेला हा चेंडू आणि 4 धावा जयंतच्या बॅटमधून. टपलीमधून पण 4 गेलेले आहेत. उत्कृष्ट असा हा फटका. धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 15. 17 धावेची आवश्यकता. हा टपली सुपला होता. लटके
बोललो मी तो बोलतो उठव बँडचा कॉल आहे. स्ट्रेट ड्राईव्ह थोडा कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका जयंतच्या बॅट मधून दुसरा चौकार. धाव संख्येत भर, धाव संख्या झालेली आहे ते 19. 3 चेंडू झाले ना, 3 चेंडू 19 धाव संख्या. विजयासाठी अजून त्यांना 13 धावची आवश्यकता, ते पण 15 चेंडू मध्ये. परत लेग साइडला हा, आणि हा मिसफिल्ड झाली पण महेशने कव्हर केलं. उत्कृष्ट फलंदाजी करतोय तो जयंत. 2 चौकार लगातार मारून संघासाठी रनरेट वाढवतोय संघाचा तो. 1 धाव झाली असती, 1 धाव झाली असती. इकडे चोरटी धाव म्हणतात याला, पटकन घ्यायची ती. बोल्ड 1 धाव घेतली असती, नॉन स्ट्राईकला गेला असता, विकेट वाचली असती. दुसऱ्या ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 20. 2 गडी बाद. 12 बॉल 12 पाहिजे. स्ट्राईकला येतो जयंत, नॉन स्ट्राईकला येतोय तो अभि. तिसरे षटक आणि स्वतःचे पहिले षटक घेऊन येतोय तो महेश. 12 बॉल 12 धावांची आवश्यकता गायकवाड ब्रदर्सला. आणि स्ट्राईकला येतो जयंत. त्याने लास्ट ओव्हर मध्ये खणखणीत 2 चौकार मारून धावसंख्येचा पाठलाग करतोय तो. ललवा बॉल डाला था. ऍक्शन फास्ट पण बॉल स्लो. उत्कृष्ट तिकडे फिल्डिंग बाउंड्री रेषेवरती. धाव बादचा चान्स होता शुभमला, पण तो बॉल त्याला पकडून स्टंपाला लावू शकला नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या झालेली आहे ती 21. परत ऑफ साइडला उत्कृष्ट फिल्डिंग करतोय तो पॉइंटच्या दिशेचा फिल्डर आदित्य. उत्कृष्ट फिल्डिंग करतो आदित्य पॉइंट कव्हरच्या दिशेने. तसे शुभम पण लाईन पकडून बॉलिंग टाकतोय. 10 बॉल 10 रनाची आवश्यकता. कंपल्सरी चेस. वानखेडे पिच वरती कंपल्सरी चेस आहे. 9 बॉल 9. पुढील मॅच परी 11 विरुद्ध ओमी 11. दोन्ही संघांनी आपले खेळाडू निश्चित तयार राहावे. त्वरित सामना चालू करण्यात येईल. आणि ही विकेट. पाणी लागल भाई, पाणी घे ना एक बॉटल वरून, सांग ना कोणा तरी. आणि आता मॅच मध्ये ट्विस्ट आलेला आहे, कारण ती गेलेली आहे ती विकेट अभिची. आणि आता परत नवीन फलंदाज येतोय आणि धाव संख्यात भर झालेली नाहीये. धाव संख्या किती आलं रे? 8 बॉल 9 धावाची आवश्यकता. आणि नवीन बॅट्समन स्ट्राईकवर अनिकेत. वन चेक झालेला आहे तो शुभम कडून. 2 to go. ललवा चेंडू टाकतोय, पण हा टपलवलेला चेंडू अनिकेतने. आणि स्ट्राईकवर आलेला आहे तो जयंत. 1 to go. धाव संख्या पाहिजे ती 7 बॉल 8. 7 बॉल 8 पाहिजे. उत्कृष्ट गोलंदाजी केली ती अरमान 11 संघाने.
आतापर्यंत उत्कृष्ट गोलंदाजी चालली आहे. उत्कृष्ट फलंदाजी जयंत कडून आणि हा 4 रनासाठी फटका मारलेला स्वीप टाईपच्या दिशेने आणि धाव संख्येत भर झालेली आणि आता धाव संख्या पाहिजे ती 6 बॉल 4 रन. धाव संख्या झालेली आहे ती 28. बोल आलो आली का खाली. लाची ओव्हर घेऊन येतोय तो चंदन. त्याच्या संघासाठी 4 धावा डिपेंड करायचे त्याला संघासाठी पहिला विजय मिळवून देण्यासाठी. कृपया खाली उतरावे, कृपया खाली उतरावे. सामना थांबवण्यात येईल नंतर. स्टार्ट. नियम तो नियम. ओ परत हा पॉइंटच्या दिशेने इथं उत्कृष्ट फिल्डिंग करतोय तो पॉइंटचा फिल्डर. पाच बॉल 3 धावेची आवश्यकता आणि स्ट्राईकला आहे तो जयंत. त्याने 3-4 चौकार मारलेले आहेत या सामन्यात आणि संघाला शाबूत ठेवलेले आहेत या मॅच मध्ये. चाललो मी आता उतरायला स्लीपर वरती. 3 बॉल 5 विकेट गेलेली आहे ती जयंतची आणि आता धाव संख्या पाहिजे ते 4 बॉल 3 धावा. 4 बॉल 3 धावा आणि आता परत स्ट्राईकवर येतोय तो नवीन बॅट्समन. मॅच मध्ये आता आलेला आहे तो ट्विस्ट कारण गेलेली आहे ती विकेट जयंतची. मॅच मध्ये आहे ट्विस्ट कारण विकेट गेली ती जयंतची आणि आता आलेला आहे हा तो प्रणित. 4 चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता. परत आता एक विकेट घेतली तर 1100 रुपयांचा रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून. 1100 रुपयांचं रोख पारितोषिक ऋषिकेश पवार यांच्याकडून चंदनसाठी. विकेट घेतली असती तर चंदन 1100 रुपये तर नक्कीच भेटले असते तुला. 3 बॉल 3 मॅच मध्ये ट्विस्ट कारण आलेला बॅट्समन नवीन स्ट्राईक वर प्रणिल. गणेश ही साईज माझी छापली का तू. ही साईज माझी होते मला. मॅच मध्ये उत्कृष्ट गोलंदाजी चंदन यांच्याकडून. लास्ट ओव्हर मध्ये 4 धावा डिफेंड करण्यासाठी आलाय आणि आता पाहिजे त्या 2 बॉल 2 धावा. उत्कृष्ट गोलंदाजी. कंपल्सरी चेस हा नियम वानखेडेवर आहे लक्षात ठेवा. पुढील मॅच येते परी 11 संघाचा सुहास आणि ओमी 11. ओमी 11 विरुद्ध परी 11. ओमी 11 won the toss and choose the ball first. पाहिजे ते आता 2 बॉल 2. कंपल्सरी चेस. चंदन बघू काय करतोय संघासाठी. उत्कृष्ट गोलंदाजी केलेली चंदनने. ही लेग बाईकच्या स्वरूपात आलेली धाव आहे वाटतं. आणि आता धाव संख्या पाहिजे ती 1 बॉल 1. काय बॉलिंग टाकतोय चंदन. काय संघासाठी विजय मिळवून देऊ शकतो का. संघाचे संघ मालक ते बघतायत मॅच बाहेरून. रशीद भाई मॅच बघतायत बाहेरून. चंदन मॅच जिंकवू शकतोस तू. प्रणिल तू पण मॅच जिंकवू शकतोस. 1 बॉल 1 धाव संख्या पाहिजे. बघू
कोण जिंकतोय ही मॅच. पहिलीच मॅच दुसऱ्या दिवसातली एकदम अटीतटीचा सामना. चेक, दुसरा चेक हा बाउन्स असतो. ठूप. ओ स्ट्रेट ड्राईव्ह आणि 4 रन. प्रणिलने हा विजयी चौकार मारलेला आहे आणि एक गायकवाड ब्रदर्स हा संघ विजयी झालेला आहे. मधला परी